एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा आज ठाण्यामध्ये पोहोचणार आहे। खारेगाव टोल नाक्यावरून राहुल गांधी हे ठाणे शहरामध्ये प्रवेश करतील। विशेष म्हणजे शिवसेनेचे दिवंगत नेते आनंद दिघे यांच्या टेंभी नाक्यावरच्या पुतळ्याला राहुल गांधी पुष्पहार अर्पण करणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे राहुल गांधी ठाण्यामध्ये मास्टर स्ट्रोक खेळण्याच्या तयारीमध्ये असल्याची चर्चा आहे। दरम्यान याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी विकास काटे यांनी। पाहूयात। थोड्याच वेळात ठाणे शहरामध्ये येणार आहे। ठाण्यातील कळवा मुंब्रा या ठिकाणी त्यांची भारत जोडो यात्रा झाल्यानंतर ठाणे शहरातील मुख्य रस्त्यावरती असणाऱ्या जांभळी नाका या ठिकाणी राहुल गांधी थोड्याच वेळात येणार आहेत। त्यांच्या स्वागतासाठी ठाणे शहरामध्ये ठिकठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। खास करून जे काही काँग्रेसचे नेते आहेत त्यांच्या व्यतिरिक्त महाविकास आघाडीच्या माध्यमातून देखील या ठिकाणी बॅनरबाजी करण्यात आलेली आहे। खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त चिंतामणी चौक या ठिकाणी ठेवण्यात आले। राहुल गांधी चिंतामणी चौक या ठिकाणाहूनच ठाणेकर नागरिकांना आपल्या भाषणाच्या माध्यमातून संबोधित करणार आहेत। त्याच्याबरोबरच ठाणे शहरामध्ये कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी खूप मोठ्या प्रमाणावरती पोलीस बंदोबस्त अतिरिक्त मागवण्यात आलेला आहे। जे शहरामध्ये जे काही वाहनं येतील त्यांना इतरत्र वळवण्यात आलेलं आहे। त्यामुळे जेव्हा राहुल गांधी ठाणे शहरामध्ये येतील त्यावेळेस कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी होणार नाही याची दक्षता देखील पोलिसांनी घेतलेली आहे। राहुल गांधी ठाण्यामध्ये आल्यानंतर ठाण्यातील जांभळी नाका परिसरामध्ये असणारा चिंतामणी चौक या ठिकाणी सभा घेतल्यानंतर खऱ्या अर्थानं ठाणे शहरामध्ये काँग्रेसमय वातावरण निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। विकास काटे, साम टीव्ही न्यूज।